Hello everyone. So today we are going to discuss mock test 7 physics analysis. Okay. So mock test 7, I hope you have already solved, every one of you. If you have not yet solved the paper, I have attached the paper in the description. So first solve the paper and then check the paper. Answer key will also be attached, and after that you can look at the analysis of the paper. Important questions which I thought I should discuss with you are these questions from the physics section. हे जे क्वेश्चन्स होते हे क्वेश्चन थोडेसे टफ होते, काही क्वेश्चन्स इवन सिलेबसच्या बाहेरचे पण होते, एक दोन तसे पण क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हाला सांगेन कोणते क्वेश्चन तुम्हाला करायला पाहिजे होते. हे क्वेश्चन्स सोडून जे क्वेश्चन्स आहेत ते खरंच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते आणि तसे क्वेश्चन तर तुम्हाला सगळ्यांना जमलेच पाहिजे. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द डिस्कशन. हॅव अ लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. द रेडियस ऑफ curved surface on national highway is R, width of the road is B, and the outer edge is elevated by height h. Then what is the maximum safe speed? Sorry, maximum safe speed is V. Then what is the value of h? म्हणजे बेसिकली हायवे वरती हे जे दिलं आहे ते हाईट h वरती रोड बँक्ड आहे, रोड इज बँक्ड आणि विड्थ ऑफ द रोड इज B, करेक्ट. आणि हा कर्व जो आहे असा कर्व, ओके, याचा रेडियस जो आहे रेडियस इज R. सो वी नो दॅट रोड बँक जेव्हा असतो तेव्हा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर बाय आर जी. दिस इज टॅन थिटा. बट इथे टॅन थिटा नाही विचारलंय, पहिल्या क्वेश्चनमध्ये टॅन थिटा नाही विचारलंय, तुम्हाला विचारलंय एच ची व्हॅल्यू. बट सिन्स वी नो दॅट बँकिंग जनरली खूप कमी डिग्रीला करतात, 2 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री 10 डिग्रीच्या आत करतात, आणि स्मॉलर अँगल्ससाठी प्रॅक्टिकली टॅन थिटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साईन थिटा असतो. 10 डिग्रीच्या आतमध्ये तुम्ही चेक करा लॉग टेबल, टॅनच्या सगळ्या व्हॅल्यू 10 डिग्रीपर्यंत रफली साईनच्या व्हॅल्यू जेवढ्या असतात, एखाद दुसरा वरती खाली 19-20 असेल, बट मोस्टली दे आर इक्वल. सो मी ह्याला टॅन थिटाला साईन थिटा म्हणू शकतो. सो दिस इज इक्वल टू साईन थिटा. आणि मला सांगा व्हॉट इज साईन थिटा फ्रॉम दिस फिगर? इट इज ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट साईड अपॉन दी हायपोटेनियस, सॉरी ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो द करेक्ट आन्सर विल बी एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बी अपॉन आर जी. व्ही स्क्वेअर बी अपॉन आर जी, करेक्ट. आता तुम्हाला हा क्वेश्चन नसेल जमला, सॉल्व नसेल करता आला, तर तुम्ही हा पण ऑब्झर्व करा. 4 ऑप्शन्स काय दिलेले? 4 ऑप्शन्स असे दिलेले. पहिला ऑप्शन हा होता, दुसरा ऑप्शन काय होता? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इंटू बी. तिसरा ऑप्शन काय होता? व्ही स्क्वेअर बी अपॉन आर. आणि चौथा ऑप्शन काय होता? व्ही स्क्वेअर आर बाय जी. असा ऑप्शन तुम्ही नीट बघा. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहितीच आहे ना, टॅन थिटा. सो डायमेन्शन जर काय बघितलं तर व्ही स्क्वेअर बाय आर जी हा डायमेन्शनलेस असतो. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी हा डायमेन्शनलेस असतो. आपल्याला हाईट विचारली, हाईट म्हणजे हाईटचं डायमेन्शन काय पाहिजे? लेंथचं डायमेन्शन पाहिजे. बघा इथे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी डायमेन्शनलेस इंटू बी तर लेंथ आहे, म्हणजे लेंथ मिळते इथे. सो ह्याचा आन्सर तर आपण काढलं आहे बी. बट जर ज्यांना आन्सर नाही काढता आलं त्यांनी डायमेन्शन्स पण चेक केले, जर काय तुम्हाला काय मिळेल बघा, डायमेन्शन जर काय तुम्ही फाईंड केले ना, तर व्ही स्क्वेअर अपॉन जी आहे हा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असेल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, तर हा डायमेन्शनलेस आहे. म्हणजे ह्याचं डायमेन्शन्स लेंथचे स्क्वेअर आहे, विच इज नॉट पॉसिबल. डायमेन्शन लेंथ स्क्वेअर नाही पॉसिबल. इथे काय बघा रे, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी ना, तर मी व्हीनी मल्टिप्लाय डिवाइड करतो. सो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी डायमेन्शनलेस झाला, आणि 1 अपॉन लेंथ इंटू मीटर पर सेकंड, म्हणजे हा कुठल्याही अँगलनी लेंथचं डायमेन्शन देणार नाही आहे, हा पण डायमेन्शनली रॉंग आहे. इथे बघा रे, व्ही स्क्वेअर बी अपॉन आर आहे ना, आय विल जस्ट मल्टिप्लाय डिवाइड बाय जी. सो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी डायमेन्शनलेस झाला. आता जी बीचं डायमेन्शन लेंथचं येईल का? तर नाही येणार. बी लेंथ आहे, जी म्हणजे ॲक्सेलरेशन आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो L1t - 2 आहे. सो हा पण कुठल्याच अँगलनी हाईट देत नाही आहे. सो हाईट म्हणजे डायमेन्शनली बीच आन्सर, सेकंड आन्सरच करेक्ट आहे. सो पहिलाच आन्सर आहे बी, दॅट इज द सेकंड ऑप्शन, करेक्ट. रीड क्वेश्चन नंबर 3. थर्ड क्वेश्चन, सेकंड इझी होता. थर्ड क्वेश्चन वाचा एकदा. क्वेश्चन बघा काय. थर्ड क्वेश्चन, द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास m when it is raised to height nr from the surface of the earth. म्हणजे काय? थर्ड क्वेश्चन काय आहे? बॉडी रेडियस आर्थच्या अर्थवरून nr हाईटपर्यंत वरती रेज केली. किती? nr हाईटपर्यंत. तर या प्रोसेसमध्ये व्हॉट इज इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जीमधला चेंज काढायचा असेल तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी चेंज कसा काढणार? पोटेन्शियल एनर्जी फायनल मायनस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल. ऑब्व्हियसली सगळ्यांना पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. इट इज मायनस GMM बॉन आर प्लस एच. ही फायनल पोटेन्शियल एनर्जी हाईट एच वरची, मायनस ओरिजिनल पोटेन्शियल एनर्जी काय? तर अर्थ सरफेसवरती किती असते? मायनस GMM अपॉन आर प्लस एचमध्ये एच 0 असतो.
दिस इज इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. सो मायनस मायनस प्लस झाला, Gmm/r इनिशियल मायनस Gmm/r प्लस h जो आहे ना तो काय nr आहे. सो nr मी r कॉमन काढला तर n+1 इंटू r असं येईल. आता हे सॉल्व्ह करायचे, बट ऑप्शन तुम्ही बघितलं तर सगळे ऑप्शन छोट्या जी मध्ये आहेत, mgr छोट्या जी मध्ये आहेत. तर छोटा जी पटकन कसा मला कन्वर्ट करता येईल बघा. मी r ने मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला केलं, न्यूमरेटरला केलं, r ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला केलं. असं केल्यामुळे mg/r² gm/r² काय झाला, छोटा जी झाला ना. सो हा काय झाला, मायनस छोटा जी छोटा m r/n+1 प्लस हे मायनस आहे प्लस हा अख्खा काय झाला g, हा छोटा m साईडला, हा मोठा आहे. सो mgr मायनस mgr/n-1 n+1 व्हॉट इज कॉमन इन दिस. ह्याच्यातनं कॉमन तुम्ही mgr घेतला जर काही तर ह्याच्याकडे 1 राहील, मायनस ह्याच्याकडे काय राहील 1/n+1 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावरती n+1 - 1 इज n/n+1 इंटू mgr. असं ऑप्शन मॅच होणारा कोणता आहे बघा नीट. ऑप्शन बी मॅच होतोय. सो तिसऱ्याचंही आन्सर बी आहे, mgr n/n+1. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. mgr अपॉन चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. दॅट इज क्वेश्चन नंबर 5. रीड द 5th क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे तर कायनेटिक एनर्जी. एकदम सिंपल क्वेश्चन, पण मी मुद्दामून घेतलाय तुम्हाला शॉर्टकट सांगण्यासाठी. कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट दिली आहे त्यांनी 1.5 इंटू 10⁻10 जूल. तुम्हाला विचारली की पोटेन्शियल एनर्जी किती. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी ग्रॅव्हिटेशनमध्ये असा प्रश्न आला की कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल, बाइंडिंग या 4 मधली एक जरी एनर्जी दिली असेल, एक जरी, इवन इफ अ सिंगल एनर्जी इज गिवन, हाऊ यू आर गोइंग टू डील विथ इट, आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. लेट अस से, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. लेट अस से, चला कायनेटिक एनर्जी त्यांनी दिली ना, मी तुम्हाला दुसरं काहीतरी देऊन दाखवतो. सपोज इफ आय से टोटल एनर्जी इज -30, कधी पण टोटल एनर्जी नेगेटिव्ह असते. सो सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, टोटलचीच पॉझिटिव्ह काय असते, बाइंडिंग असते. टोटलचीच पॉझिटिव्ह बाइंडिंग असते. तीच कॉपी पेस्ट केली इकडे तर कायनेटिक पण बाइंडिंग जेवढीच असते बाय डिफॉल्ट. हे दोन्ही इक्वल असतात, 30-30 बरोबर. आणि ह्याला जर काही तुम्ही टोटल एनर्जीला जर काही तुम्ही डबल केलं, नेगेटिव्ह साईन सकट डबल केलं तर युल गेट -60. ही बनते पोटेन्शियल. सो पोटेन्शियल टोटलच्या डबल असते, बाइंडिंग त्याच्या पॉझिटिव्ह असते आणि बाइंडिंग कायनेटिक सेम असते. मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. सांगा मला पोटेन्शियल एनर्जी -100 असेल तर तुम्ही सांगा बाकीची एनर्जीज काय असते. ऑब्व्हियसली ह्याचा अर्ध करावं लागेल, -50 टोटल झाली म्हणजे हा +50 झाला, हा +50 झाला. आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. चला कायनेटिक एनर्जी आहे 70, इथून कॉपी पेस्ट, बाइंडिंग इज 70, टोटल -70 आणि टोटलच्या डबल -140 ही झाली पोटेन्शियल. सो आत्ताच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की कायनेटिक एनर्जी केवढी आहे, 1.5 इंटू 10⁻10 जूल एवढी कायनेटिक आहे. तर तुम्हाला पोटेन्शियल विचारले तर मी काय करणार, पहिली कायनेटिक बाइंडिंग सेम असते असं म्हणणार, आणि कायनेटिकवरनं बाइंडिंग मिळाली, बाइंडिंगचं नेगेटिव्ह इज टोटल, आणि टोटलचं डबल, ह्याचं डबल काय, ह्याचं डबल आहे 3, पण नेगेटिव्ह साईन सकट डबल करतो ना, 3 इंटू 10⁻10. सो पोटेन्शियल एनर्जी विल बी -3 इंटू 10⁻10 जूल. असं कुठलं ऑप्शन आहे का 5व्याचं. 5thचा आन्सर आहे ऑप्शन इज सी, नेगेटिव्ह. आणि एवढा सगळा प्रोसेस तुम्हाला आला पाहिजे होता, बट हा प्रश्न एवढा अवघड नव्हता, हे सगळं फॉलो करायची गरज नव्हती. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे होतं, अरे पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज नेगेटिव्ह अर्थ सरफेसच्या इन्फ्लुएन्समधल्या सॅटेलाइटचा. आणि जर पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज नेगेटिव्ह, या 4 ऑप्शनमध्ये एकच नेगेटिव्ह ऑप्शन होता, दॅट इज सी. सो तुम्ही हे नसतं केलं तरी चाललं असतं, बट ते या क्वेश्चनसाठी चाललं असतं. समजा खरंच ऑप्शनमध्ये सगळे नेगेटिव्ह असते तर काय केलं असतं तुम्ही, त्या केसमध्ये तुम्हाला व्हॅल्यू काढावी लागली असते. सो ह्याची व्हॅल्यू मी कशी काढली तर हे तुम्हाला टेबल माहिती पाहिजे, एकावरून दुसऱ्यावर कसं जायचं. मी तुम्हाला ह्याचा फॉर्म्युला पण लिहून देतो. असा असतो बघा फॉर्म्युला, कायनेटिक इज इक्वल टू बाइंडिंग असते, काय इज इक्वल टू मायनस टोटल असते, आणि इज इक्वल टू मायनस पोटेन्शियलच्या हाफ. आता पोटेन्शियल डबल असते ना, म्हणून हाफ केलं की इक्वल होणार. सो हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घेऊ शकता. हा मी इवन ग्रॅव्हिटेशन लेसनच्या थिअरी लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केला आहे. सो दिस फॉर्म्युला विल हेल्प यू टू सॉल्व एनर्जी टाईप ऑफ क्वेश्चन. एक एनर्जी दिली असेल, यू कॅन फाइंड रिमेनिंग एनर्जीज. चला पुढचा क्वेश्चन, 6th क्वेश्चन. हॅव अ लुक ॲट 6th क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिला आहे की अ रिंग ऑफ मास एम अँड रेडियस आर. मास एम रेडियस आरची एक रिंग आहे.
अँड सॉरी फ्रॉम अ रिंग, एक रिंग आहे ऑफ रेडियस आर, मास एमच्या एका रिंगमधनं 90 डिग्रीचा एक सेक्टर रिमूव्ह केला, एवढा पार्ट रिमूव्ह केला, रिमूव्ड. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिमेनिंग पार्ट अबाउट द सेंटर अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन इज के टाइम्स एम आर स्क्वेअर. जर पूर्ण रिंगचा तुम्हाला मी विचारलं ना मोमेंट ऑफ इनर्शिया काय रे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही इझिली सांगू शकता एम आर स्क्वेअर आहे. बट त्याच्यातनं जर का मी 90 डिग्रीवाली रिंग काढून टाकली तर व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया. ऑब्व्हियसली जेव्हा आपण कट करतो रिंगला, समजा मी याला कट केलं, किती पार्टमध्ये कट केलेला, तर 1/4 पार्ट काढून टाकला, 3/4 पार्ट राहून दिला. सो जर काही 3/4 पार्ट राहून दिला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण किती होईल, 3/4च होणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी 3/4 ऑफ द ओरिजिनल. ऑप्शन काय येईल याचं, 6चा आन्सर आहे सी. 6चा आन्सर येईल सी. ऑब्व्हियसली 1/4 पार्ट काढलाय. हां, समजा उद्या अर्धा पार्ट काढला आणि अर्ध्या रिंगचा विचारला असतं तर हाफ आला असतं. जेवढा ठेवला आहे तो पार्ट घेतला आणि जो काढलेला पार्ट आहे तो काढून टाकला. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 हा 11th स्टँडर्डशी रिलेटेड क्वेश्चन आहे थोडाफार. काय क्वेश्चन आहे, अ मीटर स्टिक. मीटर स्टिकमध्ये पहिलंच स्टेटमेंट, मीटर स्टिक म्हणजे कळालं पाहिजे तुम्हाला 100 सेंटीमीटर त्याची हाईट आहे. दिस मीटर स्टिक म्हणजे 1 मीटरची स्टिक इज हेल्ड व्हर्टिकल आणि देन इट इज अलाउड टू फॉल, असं पडू देणार झालं. दुसरा एंड जो आहे ना तो स्लिप नाही होऊ देणार, म्हणजे पडताना स्लिप नाही होणार आहे, हा फिक्स राहणार आहे, फिक्स्ड एंड. आणि तो जेव्हा ही पडेल स्टिक तर ती स्टिक अशी पडेल, बरोबर ना. सो क्वेश्चन अशी विचारली आहे की व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ अदर एंड वेन इट विल हिट द फ्लोर. फ्लोरला हिट करेल तेव्हा वेलॉसिटी काय असेल या एंडची. आता इथे तुम्हाला एनर्जी कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल वापरायचा आहे. बट आपण मेकॅनिक्समध्ये बघितलं आहे पोटेन्शियल कन्वर्ट्स टू कायनेटिक. इथे काही लिनियर मोशन नाही, इथे रोटेशनल मोशन आहे. सो इथे काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी इज गोइंग टू कन्वर्ट इन टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल. सो कायनेटिक एनर्जी रोटेशनलचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर असतो आणि पोटेन्शियल एनर्जी mgh असते. बट हे पूर्ण स्टिकचा मास कुठे आहे, हाफ हाईटला असतं ना, सेंटर ऑफ मासला. सो mgl त्याची लेंथ l आहे, l/2. ही पोटेन्शियल कन्वर्ट्स टू कायनेटिक. आता कायनेटिक एनर्जी रोटेशनमध्ये अबाउट विच ॲक्सिस द रॉड इज रोटेटिंग, तर रॉड इज रोटेटिंग अबाउट 1 एंड. आणि अबाउट 1 एंडचा फॉर्म्युला आठवतोय का, ml²/3 असतो. सो मी इथे जर काही टाकलं हाफ ml²/3 ओमेगा स्क्वेअर, कीप इट ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू mgl/2. 2 गेला, एक l गेला, एक m गेला, तर काय राहिलं 3g हा 3 वरती आला, 3g/l इक्वल्स टू ओमेगा. याचा रूट इज इक्वल टू ओमेगा. म्हणजे तुम्हाला याची अँग्युलर वेलॉसिटी मिळाली आहे. प्रश्नामध्ये कधी कधी अँग्युलर वेलॉसिटी पण विचारतात, त्यावेळेस हे आन्सर लिहायचं असतं. बट इथे विचारली आहे लिनियर वेलॉसिटी टिपची आणि वेलॉसिटी इज आर ओमेगा असतो, बरोबर ना. सो वेलॉसिटी कशी काढणार, ओमेगा तर आपण काढला आहे 3g/lचा रूट इंटू डिस्टन्स किती ॲक्सिसपासून, तर ते l आहे. आणि जर हा l रूटमध्ये घेतला तर आन्सर काय येईल, रूट 3gl येणार आहे आन्सर. सो करेक्ट आन्सर काय येईल 7चं करेक्ट आन्सर येईल रूट 3gl. आणि इथे सगळा डेटा दिला आहे, 3 असतो, g10 असतो, l1 आहे कारण की मीटर स्टिक आहे. आणि रूट 30 ऑब्व्हियसली रूट 25 5 असतो, रूट 36 6 असतो. 5 आणि 6 मधला आन्सर जो कुठला असेल तो डोळे झाकून मार्क करा, आन्सर इज सी. समजतंय का, 5 आणि 6च्या मध्ये रूट येणार आहे. सो 5.4 त्याचा रूट आहे. सो क्वेश्चन नंबर 7चा आन्सर इज सी. Have a look at next question now. Question number 8. मी थोडं फास्ट सॉल्व करतो आहे कारण की खूप सारे क्वेश्चन्स मी घेणार आहे. मी सिलेक्टिव्ह 10 क्वेश्चन नाही घेणार आहे. मी सगळं ऑलमोस्ट त्याच्यामध्ये अर्धे प्रश्न आहेत, हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे रिअल टाईममध्ये सॉल्व करायला आपल्याला 1 तास असतो 50 प्रश्न सॉल्व करायला. सो थोडं मी एक्सप्लेनेशन मोडमध्ये आहे. सो मी 1 तासात 25-30 प्रश्न सॉल्व करीन. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 काय आहे की ड्यू टू फोर्स F1 मुळे टाईम पिरियड किती आहे, टाईम पिरियड आहे 4/5 सेकंड्स म्हणजे 0.8 सेकंड्स. आणि फोर्स F2 मुळे किती आहे टाईम पिरियड आहे 3/5 सेकंड्स. ओके. सो ह्याचा शॉर्टकट आहे, जर काही दोन्ही फोर्स एकत्र लावले तर व्हॉट विल बी द नेट टाईम पिरियड. दोन्ही फोर्स एकत्र लावल्यावरती नेट टाईम पिरियड असा येतो T1² T2² अपॉन T1² प्लस T2². म्हणजे काय येईल, हा फॉर्म्युला शॉर्टकट आहे नेट टाईम पिरियडचा. दोन्ही फोर्सेस एकत्र लावल्यावरती काय येईल आन्सर 4/5² 16/25 इंटू T2² काय 9/25 अपॉन 16/25 प्लस 9/25. 16/25 प्लस 9/25 किती असतो
इट इज 25/25. डिनॉमिनेटर 1 आहे. न्यूमरेटर काय म्हणजे न्यूमरेटर आहे 16 9 144 अपॉन 625 25 × 25. बट याच्यापेक्षा मी काय प्रेफर करतो की असं नको करायला. आपण काय करू, याला 4ने मल्टिप्लाय करू, ह्याला पण 4ने मल्टिप्लाय करू, ह्याला पण 4ने मल्टिप्लाय करू, ह्याला पण 4ने मल्टिप्लाय करू. असं केल्याने हा डिनॉमिनेटर 100 होतो आणि हा पण डिनॉमिनेटर 100 होतो. म्हणजे खाली काय होतो 10⁴ 100 × 100 आणि वरती काय होतो तर 16 जा 256 × 9 करत बसा. आता हे सोपं आहे. 9 6 जा काय असतं रे 9 6 जा 54 9 5 जा 45 50 9 2 जा जे काही 18 + 5 23 अपॉन 10,000 इज इक्वल टू 0.23. ओके, फॉर्म्युलामध्ये ह्याचा रूट असतो, ते सांगायचंच राहिलं. डायमेन्शन बघा ना मॅच नाही होणार, ह्याचा रूट असतो फॉर्म्युलामध्ये. सो याचा पण रूट घेतला आपण तर व्हॉट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 0.23. सांगा रे 0.23चा स्क्वेअर रूट काय येईल. किंवा मी इथे स्क्वेअर रूट वापरण्यापेक्षा मी इथेच स्क्वेअर रूट वापरत आलो तर काय येईल बघा 256 × 9 अपॉन 10,000. ह्याचा रूट काय येईल, ह्याचा 16, ह्याचा 3, ह्याचा 100 आणि 48/100 इज 0.48. सो याचा आन्सर येईल 0.48. जे कुठलं ऑप्शन मॅच होत आहे, ऑप्शन इज बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. अ पॅन with set of weights is attached to light string. Meldis experiment चा क्वेश्चन दिसतोय हा. When disturbed, the mass spring system oscillates with the time period of 0.6. When some additional mass is added, then what happens? The time period becomes 0.7. The extension caused by additional weight is approximately equal to. हा मेल्डीज एक्सपेरिमेंटचा क्वेश्चन नाही, हा ऑसिलेशनचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे की स्प्रिंगला ज्यावेळेस 6.6 सेकंड्स हा टाईम पिरियड आहे, जेव्हा किती मास अटॅच केलं आहे, सम मास अटॅच केलं आहे, बरोबर, काहीतरी मास अटॅच केलं आहे, तेव्हा टाईम पिरियड आहे 0.6 सेकंड्स. आता अजून ॲडिशनल मास ॲड केल्यावरती काय येईल एम आणि एम डॅश होईल. त्याच्यामुळे टाईम पिरियड किती झाला 0.6चा 0.7 सेकंड झाला. आता तुम्हाला तर माहिती आहे टाईम पिरियड इज 2π√m/k. सो जर मास वाढवलं तर टाईम पिरियड वाढला पाहिजे ना. सो मला सांगा तुम्ही टाईम पिरियड फर्स्ट केसमध्ये अपॉन टाईम पिरियड सेकंड केसमध्ये काय असेल, मास इन फर्स्ट केस अपॉन मास इन सेकंड केस. बट मास इन फर्स्ट केस तर एम आहे, सेकंड केसमध्ये मास आहे एम प्लस एम डॅश. त्याच्यामुळे टाईम पिरियड ओरिजिनली किती आहे 0.6 म्हणजे 6.6 म्हणजे 0.6/7 इज 6/7. सो मला ह्याच्यावरनं मासचा रेशो मिळणार आहे. मी स्क्वेअरिंग बोथ साईड्स केलं ना तर काय येईल, इफ आय स्क्वेअर बोथ साईड्स 36/49 इज इक्वल टू एम अपॉन एम प्लस एम डॅश. आणि रेसिप्रोकल्स घेतल्यावरती एम प्लस एम डॅश अपॉन एम इज 49/36 आणि एम स्प्लिट केला जर इथे तर असं येणार आहे. आणि जर 1 पलीकडे नेला -1 होईल ना. सो काय येईल 13/36 इज एम डॅश बाय एम डॅश बाय असा येईल, रिलेशन मिळते. सो पुढे प्रश्न असा विचारला आहे की एक्सटेन्शन हा छोटा मास किती कॉज करणार, व्हॉट एक्सटेन्शन दिस स्मॉल मास इज गोइंग टू कॉज. आता मोठा मास किती एक्सटेन्शन जर काही काढता आला की मोठा मास किती एक्सटेन्शन जनरेट करतो तर छोटा मास किती एक्सटेन्शन जनरेट करणार ते काढता येईल. आता एक्सटेन्शन कसं काढतो आपण एफ इज इक्वल टू kx. बट आता छोटा मास किती एक्सटेन्शन कॉज करतोय ते एकदा मिळालं तर एम डॅश किती एक्सटेन्शन कॉज करतो ते काढता येईल. तर छोटा मास किती एक्सटेन्शन कॉज करत असेल तर एम जी इक्वल्स टू kx काढता येईल. बट के कुठे माहिती आहे, तो के काढावा लागेल. के काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सो केचा आन्सर काय येईल बघा, हा 0.6 आहे इज इक्वल टू 2π√m/k. तर केचा आन्सर काय येईल तर स्क्वेअरिंग बोथ साईड्स जर काही मी केलं तर काय होईल, हा 0.36 इज 4π²m/k. सो केचं रिप्लेसमेंट असेल 4π²m/0.36. हे केचं व्हॅल्यू इथे टाकावी लागेल. किती टाकावी लागेल केची व्हॅल्यू 4π²m/0.36 x. ही केची व्हॅल्यू इथून टाईम पिरियडच्या फॉर्म्युल्यामधनं टाकली. एम गेला, जी π² पण गेला, 0.09 झालं तर एक्सटेन्शन किती आलं 0.09 मीटर. किती आलं एक्सटेन्शन 0.09 मीटर. हे एक्सटेन्शन कोणाचं आहे, छोट्या एमचं आहे. एक्सटेन्शन हा फोर्सवर प्रपोर्शनल असतो. जर छोट्या मासचं एक्सटेन्शन माहिती असेल तर मोठ्या मासचं एक्सटेन्शन किती असेल, तर म्हणजे मोठ्या मासचं एक्सटेन्शन म्हणजे एम डॅशचं एक्सटेन्शन किती असेल. तर एम डॅशचं एक्सटेन्शन कसं काढता येईल बघा,
सिम्पल एकदम. एफ इज इक्वल टू एम डॅश जी, छोट्या मासचा फोर्स, आणि छोट्या मासचा फोर्स माहिती असेल तर इज इक्वल टू के एक्स. आणि मला आता एक्स काढता येईल. तो एक्स कसा काढणार मी बघा, तो एक्स कसा काढणार, दॅट एक्स विल बी इक्वल टू के विल कम डाऊन एम डॅश जी अपॉन के. एम डॅशची व्हॅल्यू काय आहे, 13/36 छोटा एम जी अपॉन के, बरोबर ना. बट छोटा एम जी अपॉन के जो होता तो किती आहे, तो तर एक्स आहे, जो ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केला आहे 0.09 मीटर, म्हणजेच 9 सेंटीमीटर ही ह्याची व्हॅल्यू आहे छोटा एम जी बाय केची. हे सॉल्व्ह केलं तर 4 येतं, आणि 13/4 इज 12.25 सेंटीमीटर. ह्याच्या जवळपास आन्सर कुठलं असेल तर ते आन्सर असू शकतं याचं. सो द करेक्ट आन्सर 3.25 जे आहे ना, ते आपण 3.5 असा आन्सर अज्युम करू. सो हे आन्सर डी असलं पाहिजे. हा क्वेश्चन CET लेवल नाही आहे, हा टफ आहे, हा 54 सेकंडमध्ये सॉल्व्ह होण्यासारखाही नाही आहे. हा क्वेश्चन थोडा JEE लेवलचा होता, की ज्याच्यामध्ये खूप सॉल्विंग होतं, रिगरस कॅल्क्युलेशन्स होते. बट तुम्हाला हे नसेल जरी कळालं तरी सोडून द्या, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट नाही आहे तेवढं. कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे की कुठले फॉर्म्युले मी वापरतो. टाईम पिरियडचा फॉर्म्युला वापरला, एक्सटेन्शनचा फॉर्म्युला वापरला, हे 2-3 फॉर्म्युले वापरून हा क्वेश्चन खूप कॉम्प्लेक्स केलेला, तेवढा अवघड प्रश्न विचारणार नाहीत. वी विल मूव्ह टू क्वेश्चन नंबर 11. हा थोडा क्वेश्चन टफ होता. क्वेश्चन नंबर 11 बघा आता. 11th क्वेश्चन. टू ब्रेक अ वायर 1 मीटर लेंथ, 1 मीटरची वायर ब्रेक करायला मिनिमम 40 kg वेट इज रिक्वायर्ड. 1 मीटरची वायर ब्रेक करायला 40 kg वेट लागतं. देन द वायर ऑफ सेम मटेरियल बट डबल द रेडियस आणि 6 मीटर इन लेंथ. म्हणजे काय, ही वायर आहे 1 मीटर लेंथ आहे त्याची, बरोबर ना. ह्याला ब्रेक करायला किती फोर्स लागतोय, 40 kg वेट असं त्यांनी दिलंय. बट जर मी दुसरी वायर बनवली ज्याची लेंथ खूप मोठी आहे, 6 मीटर आहे, आणि रेडियस पण डबल आहे, म्हणजे एरिया किती पट आहे, एरिया 4 टाइम्स आहे, तर ह्याला किती वेट लागेल ब्रेकिंगला. तर लक्षात ठेवा, ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. ब्रेकिंग फोर्स अपॉन एरिया इज कॉल्ड ॲज ब्रेकिंग स्ट्रेस. आणि ब्रेकिंग स्ट्रेस हा मटेरियलची प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुम्ही मटेरियल जोपर्यंत चेंज नाही करत ना, तर ह्याला जेवढा स्ट्रेस लागणार आहे तेवढाच स्ट्रेस ह्याला लागणार आहे. स्ट्रेस दोन्ही मटेरियलचे सेम असतात. कुठल्याही सेम मटेरियलसाठी सेम स्ट्रेस असतो. इथे स्ट्रेस विचारला आहे का, इथे विचारलं आहे फोर्स. आणि फोर्स कोणावर डिपेंड करतो, ब्रेकिंग फोर्स विल बी इक्वल टू ब्रेकिंग स्ट्रेस, म्हणजे मटेरियल इंटू एरिया. लेंथवर कुठे डिपेंडच नाही करत. सो तुम्ही 1 मीटर घ्या का 6 मीटर घ्या, तोडण्यासाठी तेवढाच फोर्स लागणार आहे. बट इथं इथं एरिया 4 पट केला आहे ना, तर एरिया 4 टाइम्स केला असेल तर ब्रेकिंग फोर्स 4 टाइम्स होणार. सो ब्रेकिंग फोर्स किती होणार, 160 kg वेट. सो द करेक्ट आन्सर इज C, 160 kg वेट टू ब्रेक दॅट वायर. वी नीड द फोर्स. पुढचा बघा क्वेश्चन, हा समजला असेल. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 12. हा क्वेश्चन 11th मधला प्रेशरचा होता वाटतं हा क्वेश्चन. येस, प्रेशरचा क्वेश्चन होता. काय क्वेश्चन आहे बघा. The volume of air bubble becomes 3 times as it rises from the bottom of the lake. Assuming the atmospheric pressure 75 centimeter of Hg, then the density of water to be 1/10 of density of mercury than the depth of the lake is. काय प्रश्न आहे बघा. हा लेक आहे आणि लेकच्या डेप्थ D वरती एक छोटा बबल आहे. ह्याचा व्हॉल्यूम इथं वरती आल्यावरती 3 टाइम्स होऊन जातो. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे, व्हॉल्यूम वाढतो म्हणजे प्रेशर कमी होत असेल. इथे प्रेशर किती असतं, इथे प्रेशर असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H rho g असतं. कळालं का, किती असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H rho g. इथे प्रेशर किती असतं, इथे फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. सो जर इथे फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, इथे जास्त प्रेशर असतं. जास्त प्रेशर म्हणून कमी व्हॉल्यूम, आणि इथं कमी प्रेशर म्हणून जास्त व्हॉल्यूम. आता तुम्हीच बघा, जर व्हॉल्यूम तिप्पट होत असेल, ह्याचा अर्थ प्रेशर 1/3 झाला असेल. PV कॉन्स्टंट आहे ना. सो जर काही व्हॉल्यूम 3 टाइम्स झाला आहे, म्हणजे प्रेशर किती झालं आहे, प्रेशर 1/3 झालं आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा हे प्रेशर किती आहे, तिप्पट आहे, 3 टाइम्स. ह्याच्यापेक्षा हे प्रेशर 3 टाइम्स आहे. त्या 3 टाइम्समध्ये हा ऑलरेडी 1 टाइम आहे. म्हणजे H rho g जे आहे ते ऑलरेडी 2 टाइम्स H सिग्मा G आहे. म्हणजे हे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी त्यांनी काय दिलं आहे,
हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम दिली आहे 75 सेंटीमीटर. डेन्सिटी ऑफ मर्क्युरीला आपण सिग्माच म्हणू, जी तर जी आहे, इक्वल्स टू डेप्थ किती आहे ही डी, डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे ते म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर इज मर्क्युरीच्या 1/10 इंटू जी. जी सिग्मा गेला, हा वरती मल्टिप्लाय झाला तर डी इज इक्वल टू 20 इंटू 75 किती, 150 इंटू 100 इज 1500 मीटर, 1500 सेंटीमीटर, म्हणजे 1500 सेंटीमीटर म्हणजे 15 मीटर. सो द डेप्थ ऑफ द लेक इज 15 सेंटीमीटर, 15 मीटर डीप लेक असेल. तिथून व्हॉल्यूम ट्रिपल होईल. व्हॉल्यूम ट्रिपल झालं म्हणजे प्रेशर 1/3 झालं. म्हणजे ह्या प्रेशरच्या कंपॅरिझनमध्ये दिस प्रेशर इज 3 टाइम्स. त्या 3 टाइम्समध्ये हा ऑलरेडी 1 टाइम आहे, प्लस हा 2 टाइम असला पाहिजे, हा 2 टाइम पाहिजे, म्हणजे हा 2 टाइम्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर पाहिजे. बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्यांनी मर्क्युरीच्या हाईटमध्ये दिलं आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणून मला आन्सर सेंटीमीटरमध्ये आलं. त्यांनी डेन्सिटी ऑफ वॉटर पण मर्क्युरीच्या टर्म्समध्ये दिली आहे, 1/10 आहे. सॉल्व करून आन्सर आलं 15 मीटर. सो आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 12 इज बीटा, that is 15 meter. Okay, so have a look at next question, that is question number 14. Question number 14 बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे. ॲक्च्युली ह्या लिस्टमध्ये मी नव्हतो घेणार त्याला, बट हा क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे, सॉल्व कसा करायचा माहिती पाहिजे. काही जणांना नसेल येत म्हणून सांगतो मी. असं दिलं आहे की वेलॉसिटी ऑफ साऊंड इज 300 आणि फ्रिक्वेन्सी इज 500 हर्ट्स, आणि व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ज्यांच्यात फेस डिफरन्स 60चा आहे. आपल्याला 2 पॉईंटमधला डिस्टन्स काढायचा आहे ज्याचा फेस डिफरन्स किती आहे, 60 डिग्री. म्हणजे तुम्हाला पाथ डिफरन्स काढायचा आहे. बट तुम्हाला मी फॉर्म्युलेन नाही, लॉजिकने शिकवतो. पहिलं तर लॅम्बडा काढून घ्या. लॅम्बडा काय, V/F, V 300, F 500, 0.6 मीटर म्हणजे 60 सेंटीमीटर. वेवलेंथ 60 सेंटीमीटर. ह्याचा अर्थ काय, जर मी 60 सेंटीमीटर ट्रॅव्हल केलं तर फेज कितीने चेंज होतो, 360 डिग्रीनी चेंज होतो, म्हणजे 2 पायनी चेंज होतो. या 2 पॉईंटमध्ये फेज डिफरन्स किती आहे, 2 पाय. या 2 पॉईंटमध्ये किती आहे फेज डिफरन्स, या 2 पॉईंटमध्ये पायचा फेज डिफरन्स आहे. या 2 पॉईंटमध्ये फेज डिफरन्स किती आहे, π/2चा आहे. असं होतं ना. सो आपल्याला जिथे फेज डिफरन्स 60 डिग्रीचा आहे ना, 60 डिग्रीचा, त्याचा कॅल्क्युलेट करायचं. तर लॉजिकली शिकवतो तुम्हाला. 360चा फेज डिफरन्स असेल तर 60 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये. वेवलेंथ आहे ना रे, 360चा फेज डिफरन्स असेल तर 60 सेंटीमीटर आहे. तर 60चा फेज डिफरन्स असेल म्हणजे 1/6 असेल तर पाथ डिफरन्स पण कितीचा पाहिजे, 1/6 पाहिजे, म्हणजे 10 सेंटीमीटरचा पाहिजे. समजलं का. इफ फेज डिफरन्स इज 360, पाथ डिफरन्स म्हणजे त्यांच्यातला डिस्टन्स 60 सेंटीमीटर. जर फेज डिफरन्स 60 डिग्री असेल तर पाथ डिफरन्स किती असेल, हा 1/6 झाला, हा पण 1/6 झाला, हा 1/6 झाला, 10 सेंटीमीटर होतं. सो द करेक्ट आन्सर इज 10 सेंटीमीटर विच इज 0.1 मीटर. ऑप्शन इज सी. 14चा आन्सर इज सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लाईट ऑप्टिक्समधला 21st क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 21 लाईट सेक्शनमधला क्वेश्चन आहे. सी, तुम्हाला ह्याच्यासाठी ब्रूस्टर्स लॉ माहिती पाहिजे. काय आहे ब्रूस्टर्स लॉ. इट स्टेट्स दॅट वेन द लाईट इज इन्सिडेंट ॲट पोलरायझिंग अँगल. कधी, when the light is incident at polarizing angle, the reflected light is completely polarized. When refracted ray and reflected ray are mutually perpendicular, reflected light is completely polarized. एवढंच तुम्हाला माहिती आहे ब्रूस्टर्स लॉ बद्दल, बट रियालिटी तुम्हाला अजून माहिती पाहिजे. तुम्ही लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऐकलेत का. लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतं, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. म्हणजे बघा, असं खाली सरफेस आहे ग्लासचा, मी इथून लाईट टाकली अशी, तर ती अशी रिफ्लेक्ट होणार, म्हणजे ह्या प्लेनमध्ये असेल सगळं, ह्या प्लेनमध्ये अशी पडली अशी गेली. मी या व्ह्यूमध्ये दाखवतो. सपोज हा ग्लास आहे खाली आणि ग्लासवरती मी इथून लाईट अशी पुट केली तर ती रिफ्लेक्ट अशी होणार तुमच्याकडे, ह्या प्लेनमध्ये होणार. दिस इज द प्लेन दॅट आय हॅव ड्रॉन. बट लाईट जी पोलराइज्ड असते ना, रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज्ड. ती पोलराइज्ड कशी असते, तर त्याचे असे डायग्रॅम ड्रॉ केली आहे, डॉट डॉट. ह्याचा अर्थ काय, त्याचे व्हायब्रेशन्स असे आहेत, असे व्हायब्रेशन्स आहेत. सो ज्या वेळेस लाईट अशी पडून अशी येणार आहे त्यावेळेस इथे येणारे लाईटचे व्हायब्रेशन असे असतील, असे. समजतंय का, असे आतमध्ये असतील, इनवर्ड्स. सो आत्ताचा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन नंबर 21. द फिगर रिप्रेझेंट्स ग्लास प्लेट हेल्ड व्हर्टिकली. अशी ग्लास प्लेट, ही ग्लास प्लेट अशी पकडली व्हर्टिकली, अँड
ऑन हॉरिझॉन्टल टेबल वरती वर्टिकल ग्लास प्लेट आहे. द बीम ऑफ अनपोलराइज्ड लाईट फॉल्स ऑन द सरफेस ॲट 57 डिग्री विथ द नॉर्मल. ठीक आहे, म्हणजे पोलरायझिंग अँगलवरती. द इलेक्ट्रिक वेक्टर ऑफ रिफ्लेक्टेड लाईट विल व्हायब्रेट विथ रिस्पेक्ट टू द प्लेन ऑफ इन्सिडेन्स. म्हणजे आता बघा, हॉरिझॉन्टली लाईट टाकली, अशी टाकली आहे, सो अशी रिफ्लेक्ट होईल ना रे. सो इन्सिडेंट लाईट, ग्लास प्लेट वर्टिकल पकडली आहे, इन्सिडेंट लाईट हॉरिझॉन्टली टाकली आहे, रिफ्लेक्टेड लाईट हॉरिझॉन्टली जाईल. सो इन्सिडेंट रिफ्लेक्टेड ही हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. जर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असेल तर पोलरायझेशन वर्टिकल असेल. सो व्हायब्रेशन ऑफ पोलरायझेशन विल बी वर्टिकल प्लेनमध्ये. द करेक्ट आन्सर इज बीटा. 21चा आन्सर आहे बीटा. क्वेश्चन नंबर 21 क्लिअर आहे का? हे व्हायब्रेशन परपेंडिक्युलर टू द प्लेन असतात. हॅव अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 24. ओके, सो 24th क्वेश्चन बघा. 24th क्वेश्चन काय आहे? The ratio of intensity at the center of bright fringe and intensity at 1/4 of the distance between two bright fringes. म्हणजे दोन ब्राईट फ्रिंजेसमध्ये डिस्टन्स तर एक्स असतं, बरोबर. इथे इंटेन्सिटी किती असती तुम्हाला माहिती असेल. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो 4I0 cos स्क्वेअर π/2, बरोबर ना. सो जेव्हा जेव्हा फेज डिफरन्स 0 आहे त्यावेळेस इंटेन्सिटी मॅक्सिमम असते, 4I0 असते. ही I0 काय आहे? I0 इंटेन्सिटी ऑफ ईच स्लिट आहे. तर मॅक्सिमम जेव्हा होईल तेव्हा 4I0 होईल, मिनिममला 0 होईल, परत मॅक्सिममला इथं दुसरा ब्राईट फ्रिंज असेल, इथे परत इंटेन्सिटी किती असेल? 4I0 असेल, बरोबर ना. सो जिथे जिथे फेज डिफरन्स 0 2π असेल, इथं फेज डिफरन्स 2π झाला दोन बँडमध्ये. सो इथे परत 2π/2 इज पाय, सो इथं परत 4I0 येईल. जर क्वेश्चनमध्ये विचारलं, इथे काय विचारलं तुम्हाला की व्हॉट इज द रेशो ऑफ इंटेन्सिटी ॲट द सेंटरची इंटेन्सिटी सेंटर टू इंटेन्सिटी ॲट 1/4 ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस. या दोन फ्रिंजेसमध्ये 1/4 डिस्टन्स म्हणजे x/4 झालं. बघा रे, अख्ख्या एक्सला फेज डिफरन्स कितीचा आहे? 360 डिग्रीचा ना. अर्ध्याला किती असेल? 180चा असेल आणि 1/4ला 90चा असेल. सो इथे फेज डिफरन्स 90चा असेल ना रे. आणि जर फेज डिफरन्स 90चा असेल तर इकडची इंटेन्सिटी काय असेल? इकडची इंटेन्सिटी असेल 4I0 इंटू कॉस स्क्वेअर π/2 म्हणजे 90/2 इज 45, कॉस स्क्वेअर 45 इज हाफ म्हणजे 2I0 येईल. सो 1/4ला 2I0 येईल, 4I0/2I0. आन्सर काय येईल? 2:1. सो क्वेश्चन नंबर 24चं आन्सर येईल 2:1, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 24चं सी आहे. 25th क्वेश्चन बघा, कॅपॅसिटर्सचा क्वेश्चन आहे. हा स्टँडर्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती पाहिजे सॉल्व कसं करायचं आहे. सी हाऊ टू सॉल्व क्वेश्चन नंबर 25. असं कधी क्वेश्चन आला की प्लेट्स इथून आहेत आणि प्लेट्स इथून आहेत, तर बघा किती कॅपॅसिटर्स बनले आहेत इथे. कॅपॅसिटर तोच पकडायचा जो प्लेट्स दोन्ही साईडून वेगवेगळे आलेत. म्हणजे याला मी कॅपॅसिटर पकडू शकतो, मी याला कॅपॅसिटर पकडू शकतो, कारण की इथून एक प्लेट आली आणि एक प्लेट इथून आली. इथे एक प्लेट इथून, एक प्लेट राईटून आहे, एक लेफ्टून, एक राईटून आहे. सो 3 कॅपॅसिटर्स आहेत. सो 3 कॅपॅसिटर्स असल्यामुळे तिन्ही कॅपॅसिटर्स इन पॅरलल आहेत. हे तिन्ही कॅपॅसिटर्स कसे आहेत? इन पॅरलल. सो इन पॅरलल असेल तर काय आन्सर? 3ε0 A ε0 K/D A ε0 K/D. K तर 1 आहे, एअर आहे मध्ये. सो आन्सर विल बी सी. क्वेश्चन नंबर 25चं सी आहे. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडे व्हेरिएशन दाखवतो. जर क्वेश्चन असा असेल आणि तुम्हाला विचारले की आता किती कॅपॅसिटर्स आहेत, तर बघा हा एक कॅपॅसिटर इथून एक आला, इथून हा एक कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर कन्सिडर नाही करता येणार कारण की हे दोन्ही मिळून एकाच साईडून आलेत. सो हा नाही पकडता येणार, हा पकडता येईल आणि हा पकडता येईल. सो 4 कॅपॅसिटर्स पॅरललमध्ये. सो समजतंय का? कॅपॅसिटर त्यालाच पकडायचा जो इथून एक प्लेट आणि इथून एक प्लेट असेल तसं. सो अशा टाईपचे क्वेश्चन आले की असंच सोल्युशन असतं ह्याचं. ऑल आर इन पॅरलल. सो 3A ε0/D इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 25 आन्सर इज सी. लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 26. 28th क्वेश्चन बघा. 28th क्वेश्चन काय बघा? अ रेजिस्टन्स 4 Ω and wire 5 meter
अ रेजिस्टन्स ऑफ 4 ओम अँड अ वायर ऑफ लेंथ 5 मीटर अँड रेजिस्टन्स 5 मीटरची वायर आणि रेजिस्टन्स पण 5 ओम इज कनेक्टेड टू अ सेल ऑफ 10 वोल्ट. 10 वोल्टच्या सेलला कनेक्टेड आहे. कोण कोण कनेक्टेड बघा, त्यांनी फिगर पण दिले. 4 ओहमचा रेजिस्टन्स आणि 5 ओहमचा 5 मीटरची वायर आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम दिला आहे बघा. मुद्दामून 1, 4 आणि 5 यांची ॲडिशन 10 होईल ना, बरोबर. सो 10 झाली म्हणजे त्याचा करंट किती फ्लो होईल, 10 वोल्ट 10 ओहम म्हणजे करंट किती फ्लो होईल, करंट 1 ॲम्पियर फ्लो होईल. 1 ॲम्पियर करंट ह्याच्यातनं चालला आहे, यातनं 1 ॲम्पियर करंट चालला आहे. आता बघा, ओके, क्वेश्चन बघा कसं आहे. अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 2 आयडेंटिकल सेल, 2 आयडेंटिकल सेल्सचे पॅरलल कॉम्बिनेशन ई पॅरलल कॉम्बिनेशन इज बॅलन्स्ड ऑन 300 सेंटीमीटर म्हणजे 3 मीटरला बॅलन्स झाले ते. तर त्याचा ई एम एफची व्हॅल्यू काय असेल. एक लक्षात ठेवा, 2 सेल्स इक्वल व्हॅल्यूचे पॅरललमध्ये लावले ना तर त्यांचा नेट ई एम एफ, पॅरललमध्ये ई एम एफ ॲड नाही होत, पॅरललमध्ये ई एम एफ तोच राहतो. सो ई आणि ईचा नेट ई एम एफ काय, ईच आहे. सो बेसिकली आपल्याला बघायचं आहे 300 सेंटीमीटर म्हणजे 3 मीटरला किती पोटेन्शियल ड्रॉप आहे. तुम्हाला आठवतं का फॉर्म्युला, आय सिग्मा एल असा असतो ई एम एफचा पोटेन्शियोमीटरचा फॉर्म्युला. आय म्हणजे करंट जो 1 आहे, सिग्मा म्हणजे पोटेन्शियल रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, आर बाय एल किती आहे तो पण 1 आहे, आर बाय एल. आणि छोटी लेंथ म्हणजे बॅलन्सिंग लेंथ किती आहे, 3 मीटर आहे. सो इंटू 3, सो आन्सर काय येईल, 3 वोल्ट. झालं ना, 3 वोल्ट आन्सर आहे. सो क्वेश्चन नंबर 28चा आन्सर इज 3 वोल्ट. 3 वोल्ट कुठला आहे रे बाबा याच्यातलं, ए. 3 वोल्ट 28चा आन्सर आहे ए. पुढचा क्वेश्चन सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 30 बघा. 30th क्वेश्चन काय आहे. An electron of mass m charge q is traveling at the speed v along the circular path of radius r at right angle to the speed to the magnetic field. If the speed is doubled, magnetic field is made half, then the radius will become what? आता तुम्हाला माहिती आहे हा सायक्लोट्रॉनचा क्वेश्चन आहे. सेंट्रिपिटल फोर्स बेसिकली काय प्रोव्हाइड करता, मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, बरोबर ना. सो इथनं ह्या फॉर्म्युल्याने रेडियसचा फॉर्म्युला काय येईल, रेडियसचा फॉर्म्युला येईल mv/bq. आता त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनची स्पीड डबल केली आणि मॅग्नेटिक फील्ड त्यांनी हाफ केली, चार्ज मास सेमच राहणार इलेक्ट्रॉनचं, ते चेंज नाही करतायत. सो बेसिकली 2चा फॅक्टर 2 2 4 होईल. सो 4 टाइम्स त्याची ओरिजिनल रेडियस बनणार आहे. सो न्यू रेडियस विल बी 4 टाइम्स ओल्ड रेडियस. सो द करेक्ट आन्सर इज ए. याचा आन्सर ए येणार आहे क्वेश्चन नंबर 30चं. 30 नंतर डायरेक्टली मी घेतला आहे 34. हा क्वेश्चन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आणि मोस्टली स्टुडंट ऑप्शनला टाकतात हा लेसन. सो मी तुम्हाला हा सॉल्व करून देणार आहे, जरी सोपा असेल तरी पण. सर्किटमध्ये त्यांनी व्होल्टेज दिला आहे, किती व्होल्टेज आहे, 20 cos 2000 t. निग्लेक्ट सोर्स रेझिस्टन्स. वोल्टमीटर ॲममीटरचे रीडिंग काय असतील बघा. वोल्टमीटर ॲममीटरची रीडिंग काय असतील. हा वोल्टमीटर आहे जो लावला आहे एल आर आणि सीच्या क्रॉस आणि इथे एक ए सी सोर्स आहे जो आहे 20 काय त्याचा व्हॅल्यू 20 cos 2000 t. इथे रेझिस्टर लावला आहे, किती आहे तो रेझिस्टर, इथला रेझिस्टर 6 ओहम आहे आणि इथे ॲममीटर लावला आहे, बरोबर. सो क्वेश्चन विचारला आहे की व्हॉट विल बी द व्होल्टेज ड्रॉप ऑन दिस, ह्याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप काय असेल. या क्वेश्चनमध्ये तुम्ही जर काही नीट ऑब्झर्व केलं ना रे, तर ह्याची ओमेगा जो दिला आहे ना, हा एल आणि सी यांच्या व्हॅल्यूज अशा दिल्या आहेत की एल आणि सीचा जर काय तुम्ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढली तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी 2000च येणार आहे. कशी काढतात रेझोनंट फ्रिक्वेन्सी, 1/√LC. ओमेगा काढतो मी, एफ नाही, एफ असेल तर 1/2π√LC. तर किती येईल, 1/5 मिली म्हणजे 10⁻³ इंटू 50 मायक्रो म्हणजे 10⁻⁶, 10⁻⁶ आणि 10⁻³ 10⁻⁹. हा 0 गेला तर अंडर रूटमध्ये 5 25 इंटू 10⁻⁸ दॅट इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁴ 1 आणि रूट घेतला तर तो 10 वरती 4/5 10,000 upon 5. This will give you 2000. This will give you basically 2000. म्हणजे तुम्हाला मी जस्ट दाखवलं इथे की हे तुम्हाला ऑब्झर्वेशननी पण समजलं पाहिजे
की हा ॲक्च्युली तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सी दिली आहे. हा रेझोनंट नसता दिला तर खूप अवघड झाला असता प्रश्न सॉल्व्ह करायला. आणि जर रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी तुम्हाला काय माहिती आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल तर एक्सेल एक्सी इक्वल होतात, त्याच्यामुळे आर फक्त झेडच राहतो, झेड इज इक्वल टू आर बनतो, एक्सेल मायनस एक्सी 0 होऊन जातो. सो या पूर्ण याचा रेझिस्टन्स फक्त 4 ओहम राहिला, हा 4 आणि हा 6 10 ओहम राहिला. जर रेझिस्टन्स 10 ओहम असेल आणि व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज 20 वोल्ट असेल तर तुम्ही म्हणाल करंट का नाही काढू शकत नाही, तर काढू शकतो करंट. V बाय आर करंट किती येईल तुम्हाला, करंट फॉर्म्युलाप्रमाणे किती येईल, फॉर्म्युलाप्रमाणे येईल 2 व्होल्टेज बाय रेझिस्टन्स 2 वोल्ट येईल. बट नीट बघा, हा तर पीक व्होल्टेज आहे रे, हा 20 पीक आहे ना, सो हा करंट पीक मिळाला. पण ॲममीटर पीक करंट नाही मोजू शकत, ॲममीटर मोजतो RMS करंट. सो RMS व्हॅल्यू किती येईल करंटची RMS व्हॅल्यू येईल 2/√2 म्हणजे 1.4. 2/√2 इज √2, √2 इज 1.4. सो 1.4 करंट मेजर होणार आहे. आणि हाच 1.4 करंट इकडनं जेव्हा येईल तेव्हा हे दोन्ही ते एकमेकांना कॅन्सल करतील, फक्त ड्रॉप ह्याच्यावरती असेल. तोच 1.5 करंट 1.4 करंट जेव्हा ह्याच्यातनं जाईल तेव्हा ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप किती असेल, करंट 1.4 इंटू रेझिस्टन्स 5.6. सो व्होल्टेज ड्रॉप 5.6 असेल आणि करंट 1.4 असेल. सो द करेक्ट आन्सर दॅट इज मॅचिंग इज ऑप्शन डेल्टा. 5.6 वोल्ट ड्रॉप आणि 1.4 एम्पियर करंट. ओके, सी नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 36. 36 क्वेश्चन बघा काय, क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे वाचायला पण. इन अ फोटो एमिसिव्ह सेल एक्झिक्युटिंग ॲट वेवलेंथ लॅम्बडाला एक्झिक्यूट केलं तर फास्टेस्ट स्पीड V आहे. आता त्यांनी लॅम्बडाला काय केलं, 3/4 केलं. लॅम्बडाला 3/4 केलं तर तुम्हाला माहिती पाहिजे, लॅम्बडाला 3/4 केलं तर आत्ता hc बाय लॅम्बडा असती एनर्जी, तर नंतर किती होईल hc/3 लॅम्बडा बाय 4. म्हणजे बेसिकली एनर्जी वाढवली, एनर्जी 4/3 केली काय. तर वेलॉसिटी काय होणार असं विचारलं, वेलॉसिटी किती टाइम्स वाढणार. तर तुम्हाला माहिती असेल हे की आपण एक बेसिक इक्वेशन घेऊन दाखवतो मला. इन्सिडेंट एनर्जी 30 असेल, वर्क फंक्शन 5 असेल, एक्झाम्पल घेतो मी काय, वर्क फंक्शन 5 असेल तर कायनेटिक एनर्जी किती असते रे, 25 असते. ऑब्वियसली 25 असते ना, कायनेटिक एनर्जी इज 25. जर मी ह्याला 4/3 एनर्जीला 4/3 वाढवलं, 4/3 टाइम्स वाढवलं म्हणजे बेसिकली 40 करून टाकली एनर्जी, तर हा चेंज होतो का, हा तोच राहतो अजून, पण हा 5च राहतो. हा काय होतो 35 होतो. सो याचा अर्थ असा होतो की ह्याला मी 4/3 केलं तर हा 4/3 नाही होत, हा 4/3 नाही होत. हा किती होतो, हा होतो ऑलमोस्ट 7. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये 7/5 म्हणजे हा 1.4, हा 1.33 आहे ना, हा 1.33पेक्षा जास्त टाईम झाला, हा 4/3 पेक्षा जास्त टाईम झाला. सो कायनेटिक एनर्जी जसं मी इथे एनर्जी इन्सिडेंट एनर्जी 4/3 केली, वाढवली, तर कायनेटिक एनर्जी वाढली, अजून जास्त वाढली. समजलं का, ती ह्या रेशोमध्ये नाही वाढली, 4/3च्या रेशो नाही, 4/3पेक्षा जास्त रेशोमध्ये वाढली. त्यामुळे वेलॉसिटी जी आहे ती 4/3चा स्क्वेअर रूटच्या पण जास्त टाइम्स वाढणार आहे. सो द करेक्ट आन्सर काय येईल, ग्रेटर दॅन 4/3 ऑप्शन इज ए. ग्रेटर दॅन 4/3 ऑप्शन इज ए असा आन्सर येणार आहे. सेम क्वेश्चन असा पण होता रे की जर कायनेटिक एनर्जीला इन्सिडेंट एनर्जीला डबल केलं तर कायनेटिक एनर्जीचं काय होतं, कायनेटिक एनर्जी डबल नाही होत, कायनेटिक एनर्जी डबलच्याही जास्त होते. बघा एक्झाम्पल दाखवतो. समजा इन्सिडेंट एनर्जी आहे 10 आणि वर्क फंक्शन आहे 3, तर कायनेटिक एनर्जी 7 असेल ना रे. इन्सिडेंट एनर्जी 10 असेल, वर्क फंक्शन 3 असेल, कायनेटिक एनर्जी 7 असेल. चला इन्सिडेंट एनर्जीला 20 करू आपण, डबल करून बघू कायनेटिक एनर्जी डबल होती का. हा 3च राहतो ना, हा 3च राहतो, तर हा किती होतो 17, म्हणजे डबलपेक्षाही जास्त झाली. तसंच इथे पण 4/3 केली ना तर 4/3 पेक्षाही जास्त होणार. म्हणूनच वेलॉसिटी पण 4/3च्या रूटपेक्षाही जास्त होणार. रूट कुठून आला तर वेलॉसिटीमध्ये हाफ mv² असतं ना, हाफ mv² असतं. सो तो v²चा रूट घेतल्यावरती तो आला आहे. सो इथे ग्रेटर दॅन 4/3 असा आन्सर मॅच होईल. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 36. रीड क्वेश्चन नंबर 37. ॲटम्स मॉलिक्युल्स न्यूक्लियामधला एकदम सिम्पल क्वेश्चन की फोर्सचं रिलेशन प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती कसं आहे. तर इलेक्ट्रॉनवरती जो फोर्स ॲक्ट होतो तो किती असतो, mv² सेंट्रिपिटल असतो. आणि आपल्याला तर माहिती आरचं रिलेशन प्रिन्सिपल क्वांटम नंबरबरोबर असं आहे आणि व्हीचं रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन आहे. सो मी हे सगळं टाकतो याच्यात, काय होईल, एम कॉन्स्टंट आहे. सो v²चं काय होईल 1/n².
आणि अपॉन आर खाली एन स्क्वेअर. सो हा 1/n⁴ होणार ना. सो फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n⁴. असं ऑप्शन आहे का? तर येस, ऑप्शन आहे बी. मी तुम्हाला पूर्ण टेबल बनवून दिलेला ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियाच्या सेशनमध्ये की सगळे क्वांटिटीज कशा डिपेंड करतात एनवरती. झालं. 41 बघा, क्वेश्चन नंबर 41 जो आहे, एस्टिमेट द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस 31 सेंटीमीटर विच सबटेंड्स एन अँगल ऑफ. ओके, अँगल मिसिंग आहे. सो हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. बेसिकली 41st क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. सो वी विल स्विच टू मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 43rd क्वेश्चन बघा. 43rd क्वेश्चन इक्विलिब्रियमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये एक कॉर्ड आहे अशी, आणि एक कॉर्डला इथून एक वेट अटॅच्ड आहे, आणि इथून एक कॉर्ड आहे, इथे एक कॉर्ड आहे. ओके, हे जे वेट आहे ते वेट त्यांनी काय विचारलं, तर वेट ऑफ दिस ब्लॉक इज आस्क्ड. ह्याचं ब्लॉकचं वेट विचारलं. हे आता सध्या इक्विलिब्रियमला आहे. हे फिक्स्ड आहे आणि इथे पण फिक्स्ड आहे. ठीक आहे, याचं वेट विचारलं. तर वेट विचारलं असेल तर जर का हे सगळं इक्विलिब्रियमला असेल तर इथे नेट फोर्स 0 पाहिजे. ते म्हणतात की इथे 30 न्यूटननी ओढण्यात येतं. अँगल 45 आहे. ठीक आहे, जर हा 30 न्यूटननी ओढतो आहे तर हे तिन्ही फोर्सची सम काय झाली पाहिजे, 0. आता हा ऑलरेडी अलॉंग एक्स आहे, हा ऑलरेडी अलॉंग वाय आहे. सो या दोघांना रिझॉल्व करायची गरज नाही. याला रिझॉल्व करू शकतो ना आपण. ह्याचा हा कॉम्पोनंट काय असेल, T/√2 असेल टेन्शन, आणि हा कॉम्पोनंट काय असेल, T/√2 असेल, कारण की 45 डिग्रीला आहे. सो जर T/√2 आणि 30 एकमेकांना कॅन्सल करत असतील तर हा पण T/√2 आणि हा कॅन्सल केला पाहिजे. म्हणजे ह्याचा पण वेट किती पाहिजे, ह्याचा पण वेट 30 न्यूटन पाहिजे, तरच सगळे कॅन्सल होतील आणि हा इक्विलिब्रियममध्ये फिगर राहील. सो द करेक्ट आन्सर इज सी दॅट इज 30 न्यूटन. ओके, सो आत्ता मला रिसेंटली एका स्टुडंटने मेसेज केला, काही क्वेश्चन्स मला अजून पाठवलेत. हे क्वेश्चन्स तर ऑलरेडी केलेच आहेत सॉल्व आपण. हे पण काही थोडे थिअरॉटिकल क्वेश्चन्स सॉल्व करायला सांगितले की ते पण त्याला डाऊट आहेत. सो ते क्वेश्चन्स क्विकली सॉल्व करून घेऊ आपण. काय क्वेश्चन आहे बघा, 32nd क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 32 इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ आयन इज 5500. म्यू आर किती दिला आहे, 5500. देन व्हॉट इज ससेप्टेबिलिटी, तर म्यू आर ससेप्टेबिलिटी +1 असतो. करेक्ट, ससेप्टेबिलिटी +1 इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी. सो हा इकडून मायनस केला तर ससेप्टेबिलिटी विल बी 5549. ऑब्वियस चॉईस इज आन्सर ए. करेक्ट, मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी अशी आहे. दोन्ही युनिटलेस आहेत, डोंट वरी. 33 बघा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये व्हॉट हॅपन्स. स्टेप डाऊनमध्ये व्होल्टेज डाऊन होतो, करंट अप होतो. सो इन स्टेप what is increased in step down transformer, voltage is decreased, current is increased, power remains same. कारण स्टेप डाऊनमध्ये पॉवर कमी नाही होत, पॉवर तर सेमच राहते. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट इन्क्रीज होतो, पॉवर सेम राहते, व्होल्टेज डाऊन होतो. सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट इन्क्रीजेस, सी आन्सर येईल याचं. ओके, 35 बघा क्वेश्चन नंबर, कायनेटिक एनर्जी विथ विच इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस is directly proportional to intensity, inversely proportional to intensity, independent of frequency, independent of intensity. तर आन्सर काय येईल, कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते. फ्रिक्वेन्सी वाढवली तर एनर्जी वाढेल, एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढेल. सो कायनेटिक एनर्जी इंटेन्सिटीवर डिपेंडच नाही करत. कायनेटिक एनर्जी इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी, असं पाहिजे ऑप्शन. ऑप्शन इज डेल्टा. कायनेटिक एनर्जी डिपेंड करत नाही ह्याच्यावरती, इल्युमिनेशनवरती, म्हणजे इंटेन्सिटीवरती. इंटेन्सिटी काय असतं, इंटेन्सिटी फक्त नंबर ऑफ फोटॉन्स असतात. सो जास्त फोटॉन जरी पाडले तुम्ही, बट एव्हरी फोटॉनचा एनर्जी फिक्स्ड असेल तर कशी वाढणार कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी. आणि 40th क्वेश्चन 40, लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर विच कंटेन्स वॉटर वेपर. तर वॉटर वेपर आपण नॉर्मली एअरमध्ये आहेच ना, तर हा कुठला लेअर आहे, हा सध्या आपण अर्थच्या सगळ्यात जवळचा लेअर जो असतो तो असतो ट्रोपोस्फिअर. सो ट्रोपोस्फिअरचा आन्सर आहे याचं बीटा आन्सर येईल याचं, 40चं बीटा. सो हे सगळे क्वेश्चन्स आजच्या टेस्टचे होते. हा पेपर थोडासा CETच्या वरच्या लेवलचा होता. तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये एक 5 ते 7 मार्क कमीच मिळतील तुमच्या स्टँडर्ड स्कोर्सपासून. सो तुम्हाला हा पेपर टफ गेला असेल, बट असेच आपण मिक्स करणार आहे क्वेश्चन की थोडी लेवल अप आणि डाऊन होऊ शकते. ओके.